नमस्कार, मी आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी. तर प्रथम पाहूया शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. धर्मराज फाउंडेशन निळजे पलावा येथे धर्मराज फाउंडेशन आयोजित जे अंबिका सार्वजनिक नवरात्र उत्सव सालाबाद प्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा होत आहे. मंडळाचे संस्थापक व डोंबिवली ग्रामीण भाजपचे सरचिटणीस रवींद्र धर्मा पाटील आणि महेंद्र धर्मा पाटील यांच्या नेतृत्वात नवरात्र उत्सव साजरा होत आहे. मंडळाच्या वतीने दरवर्षी भाविकांसाठी महाभंडाऱ्याची व्यवस्था केली जाते. मात्र यावर्षीचा भंडारा रद्द करून त्या भंडाऱ्याला होणाऱ्या खर्चातून महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत केली जाणार असल्याचं मंडळाचे संस्थापक रवींद्र धर्मा पाटील यांनी सांगितलं. महाराष्ट्राच्या ग्रामीणसह शहरी भागात पावसाने हैदोस घातलाय. अनेक गावांना पूर परिस्थितीचा फटका बसलाय. ही परिस्थिती पाहता मंडळाच्या वतीने पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी म्हटलं. त्याचबरोबर 9 दिवसात महिलांना लकी ड्रॉच्या माध्यमातून आकर्षक बक्षीस तसेच विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. मंडळाचे अध्यक्ष अजित सिंग, अक्षय पाटील, महादेव लोखंडे, हेमंत गुरव, विठ्ठल बनसोडे, सोहमलाल चौधरी, चंद्रकांत शिंदे व इतर सदस्यांच्या योगदानातून हा उत्सव साजरा होत आहे. गेली 2012 पासून आम्ही धर्मराज फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानाने जे अंबिका सार्वजनिक नवरात्र उत्सव आम्ही साजरा करत असतो. सन्माननीय आमचे नेते रवींद्र चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गेली 14 वर्ष कार्यक्रम साजरा करत असतो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही अनेक उपक्रम राबवत असतो. दरवर्षी मेडिक्लेम घेत असतो. वेगवेगळे उपक्रम राबवत असतो. इथल्या जनतेला काय हवं ते आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. सालाबादप्रमाणे यावर्षी दरवर्षीप्रमाणे आमचा महाभंडारा असतो नवमीच्या दिवशी. तो या वर्षाचा महाभंडारा आम्ही रद्द करून ते जे काही खर्च होतो ते खर्च पूर्ण आम्ही मराठवाडा एखाद्या गावामध्ये ती जास्तीत जास्त मदत पोहोचवण्यात आम्ही यावर्षी सर्व कार्यकर्त्यांनी निश्चय केलेला आहे की आपला या वर्षीचा भंडारा रद्द करून जे काही गरजू आहेत, ज्यांना गरज आहे अशा लोकांना पर्यंत आपली मदत पोहोचली पाहिजे धर्मराज फाउंडेशनच्या माध्यमातून पूरग्रस्तांना. आणि आम्ही तो यावर्षी नवरात्री संपल्यानंतर लगेच 8-10 दिवसात ती मदत आम्ही कुठल्या तरी एका गावात देऊन, कारण आम्ही मागच्या वेळेला सांगलीमध्ये पूर आलेला त्यावेळेला आम्ही अशीच मदत केली होती. आणि या वेळेला आम्ही त्याच माध्यमात असं विचार केलेला आहे की आपण या वेळेला ही आपण मदत करूया. आणि सर्व कार्यकर्त्यांच्या संमतीने आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. आणि ही मदत लवकर कशी पोहोचेल हा आमचा नवरात्रीच्या नंतर आम्ही हा विचार करून तो मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत. तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.